घरात मुलगी असणं किती महत्त्वाचं असतं असं काहीच नाही. माझा मुलगाही करतो. माझी मुलगी सध्या 5वीला आहे आणि सकाळी असं झालं की मला बँकेत जायचं होतं आणि मला तिकडून यायला बराच वेळ झालेला. तर तिने मला ऑफिसला जायचं होतं म्हणून आल्यास मी जेवणार कधी, बनवणार कधी याच्यामुळे तिने स्वयंपाक बनवला आहे. ती फक्त 5वीला आहे. हे बघा, वांग्याची भाजी आणि चपाती पण दिली आहे तिने. मी डबा ओपन करून दाखवते तुम्हाला. हे बघा चपाती, तर किती भरल्या चपात्या तिने. कशा आहेत बघा तिने चपात्या कशा केल्यात. तर 3 चपात्या बनवल्या आहेत तिने. बघा 3 चपात्या दिल्यात तिने मला डब्याला. आणि मी येण्याच्या अगोदरच तिने डबा भरून ठेवलेला माझा. आणि त्या भाजीतली वांगी तेवढी माझ्या मुलाने कापलेत. बाकी सगळं तिने स्वयंपाक केला आहे माझ्या मुलीने. ती फक्त 5वीला आहे आणि तिला मी बनवायला सांगत नाही, ती अशीच स्वतःहूनच बनवते. हे बघा, भातसुद्धा तिने माझ्यासाठी भरला आहे टिफिनमध्ये. भात परफेक्ट शिजला आहे, तिला तेवढं जजमेंट आलं आहे. आणि चपात्या तेवढ्या कच्च्या आहेत. वांगी पण मला कच्ची वाटत आहेत. आता खाऊन बघते टेस्ट कशी आहे, कारण घरी मी काही जेवण केलं नव्हतं. तशीच मी घाईघाईमध्ये निघून आले. ती बोलली मला की मी टिफिन भरून ठेवला आहे, तू फक्त घेऊन जा. मी टिफिन तसाच बॅगमध्ये टाकला. आणि आता लंच टायमिंगमध्ये बघितलं मी, तर तिने प्रॉपर डब्बा भरून दिला आहे मला, चपाती, भात आणि भाजी. तर खाऊन बघते मी कशी झाली आहे भाजी. बघा, पूर्ण वांगी आहेत ना, मोठे मोठे, ते माझ्या मुलाने कापले असं ती बोलत होती. वांगी तर कच्चे आहेत, पण ठीक आहे, मी पूर्ण डब्बा संपवला. इतकं प्रेमाने माझ्या मुलीने माझ्यासाठी बनवलं म्हणून. कच्ची खूपच होती वांगी, म्हणून मी ते बाजूला काढून ठेवले. हे बघा, पूर्ण कच्चे आहेत, मी तोडून दाखवते. पण वांगी आणि चवळी पूर्ण व्यवस्थित शिजली होती आणि चवीला पण खूप छान बनवलं होतं तिने. मीठ आणि तिखट एकदम बरोबर होतं. तिला मी शिकवलं होतं तसं, तिने छान केले, मस्त.